आहे। बघा, सुरेश धसांचं स्टेटमेंट आहे आणि माझं हे बाईट दाखवणार असेल तर पुरं दाखवा। सुरेश धसांनी स्टेटमेंट केलेलं आहे की नैतिकतेची आणि ह्यांची कधी भेटच नाही झाली आणि जसे दिवस जात आहेत तसं मला वाटतं सुरेश धस म्हणले त्याचा शिक्कामोर्तब होतोय की ह्यांची आणि नैतिकतेची भेटच नाही कधी झाली। त्यामुळे यांच्याकडून आपण काय अपेक्षा करणार? आणि कुठली केस राहिली आहे बीडमध्ये? खून झालाय, एक्स्टॉर्शन झालंय, त्याच्यानंतर करप्शन, शेतकऱ्यांना पीक विम्यात फसवणूक, हार्वेस्टरमध्ये फसवणूक, एवढा मोठा खंडणीचा गुन्हा, डोमेस्टिक व्हायलन्स, अजून कुठला गुन्हा करायचा राहिलाय? अवादा कंपनीच्या संदर्भात एक पत्रकार परिषद घेतली होती आणि आता हे स्पष्ट झालेलं आहे अवादा कंपनीच्या वादातूनच ही हत्या करण्यात आली। मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून मी बोलताना कधीही खोटे नाटे आरोप कुणावर आणि व्यक्तीवर तर करतच नाही, हे माझं राजकारणच नाही। पण जेव्हा अवधा इन्व्हेस्टमेंट्स बद्दल आपण बोलतो तेव्हा अवधा नावाची कंपनीनी जेव्हा कंप्लेंट केली त्यावेळीच ह्या हैवानांना आवरलं असतं तर हा दिवस आला नसता आणि आमच्या वैभवीचे वडील तिच्या बरोबर असतात। काही पण जवळपास 109 मृतदेह जे आहेत ते अशा पद्धतीने आढळले आहेत बीडमध्ये। असा एक खळबळजनक आरोप जो आहे तो बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी काल लावलेला आहे। महादेव मुंडेंचं पण प्रकरण ताजंच आहे, त्यांच्या घरी तुम्ही जाऊन भेट दिलेली होती। नाही, महादेव मुंडेंच्या कुटुंबाला आणि देशमुख कुटुंबाला आणि परभणीमध्ये सोनवणे कुटुंबाला मी स्वतः तिन्ही कुटुंबाला भेटलेले आहे। माझं आजही त्या तिन्ही कुटुंबांची रेग्युलरली बोलणं होतं, कारण त्या कुटुंबाला न्याय मिळणं ही आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे आणि त्यांनी नैतिकता सोडली असेल तर महाराष्ट्राच्या मीडियानी आणि देशाच्या मीडियानी नैतिकता सोडलेली नाही। कारण का तुमच्या सगळ्यांना मी माणुसकीच्या नात्याने म्हणते की महाराष्ट्राच्या मीडियाचे मी मनपूर्वक आभार मानते की सातत्याने तुम्ही या तिन्ही कुटुंबाला न्याय देण्यासाठी प्रचंड परिश्रम केले। तुम्ही अनेक वेळा बीडला गेले, तुमच्या कॅमेरामन्सनी मला सांगितले की ताई आम्ही पहिले काही दिवस बीडला गेलो ना तेव्हा आम्हाला भीती वाटायची, हॉटेलमध्ये राहू का गाडीत थांबू का आमचा कॅमेरा फोडतील, एवढी भीती दहशत पत्रकारांमध्येही होती आणि कॅमेरामनमध्येही होती। हे मी स्वतः माझ्या कानाने ऐकलेल्या अनेक गोष्टी आहेत। हे आपल्याला मोडून काढायचं आणि आमच्या अपेक्षा आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी जर OSD आणि PA जर PA आणि OSD ना नियम कायदा आहे तर आम्हाला आमदार खासदारांना तोच कायदा असला पाहिजे ना माझ्यापासून। म्हणजे जर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री बदल घडवू इच्छिता, पारदर्शक कारभार इच्छिता, आम्ही त्यांच्याबरोबर ताकदीने त्यांच्याबरोबर उभं राहील आणि जो नियम कायदा OSD आणि PA ना लावलाय तो आम्हाला लावायला तयार आहोत, जरूर लावू। महाराष्ट्राचं जे खच्चीकरण नाव खराब देश पातळीवर झाले, दिल्लीत मला जो भेटतो तो म्हणतो अरे क्या हुआ सरपंच का भीड़ में, ऐसे कैसे हुआ, अवधा के पैसे आपके यहाँ एक्सटॉर्शन चालू हो गए आपके राज्य में। आता असं ना महाराष्ट्राची बदनामी या एक दोन व्यक्तींमुळे झालेली आहे। त्याच्यात बीडचा काही संबंध नाही, परळीकरांचा काही संबंध नाही, ते बिचारे चांगले सुसंस्कृत लोक आहेत। दोन लोकांच्या गलिच्छ कृतींमुळे आज राज्याचं नाव देश पातळीवर खराब झालंय, इन्व्हेस्टमेंटसाठी प्रॉब्लेम झाला। आणखी एक महत्त्वाची बाब अशी आहे, वाल्मीकरण सध्या जेलमध्ये आहे, मात्र त्याची बर्दास्त खूप चांगल्या पद्धतीने राखली जाते। एक आरोपी रोज त्यांना VIP ट्रीटमेंट दिली जाते। मला काहीही याचं आश्चर्य वाटत नाही, कारण पहिल्या दिवसापासून सातत्याने देशमुख कुटुंबात अनेक नेते बजरंग अप्पा याच्याबद्दल बोललेले आहेत, संदीप क्षीरसागर बोललेले आहेत, जितेंद्र आव्हाड बोललेले आहेत, शिवसेना मधले पण लोक बोलले आहेत, काँग्रेसचेही लोक बोलले आहेत, भारतीय जनता पक्षाचे पण बोलले आहेत, सुरेश धसांचं पण स्टेटमेंट आहे। त्यामुळे आम्ही ह्याच्यात कधीही राजकारण आणलं नाही, आम्ही ह्याच्यात राजकारण आणणारही नाही, कारण का हा विषय आमच्यासाठी राजकारणाचा नाही आहे, हा आमच्यासाठी एक इमोशनल इश्यू आहे। एका घरातला कर्ता पुरुषाचा हत्या झाली आहे, खून झाली, त्या मुलांचे वडील परत कधीही येणार नाहीयेत। त्या आईचं दुःख, त्या बायकोचं दुःख, त्या बहिणीचं दुःख हे कधी तुम्ही सगळे गेला ना तर तिथे कळेल। या सरकारमधले कोणी तिथे गेले तर तुम्ही सगळे जाऊनच आलात, पण सरकारमधलं जर तिथे गेलं तर त्या घरातल्या वेदना दुःख हे कधीतरी या असंवेदनशील सरकारला कळेल।